कोणता मोठा टिपरवाला लाईन नाही, कॉन्ट्रॅक्टर लाईनला नाहीये, त्यानंतर कोणता अधिकारी लाईनला नाहीये, फक्त शेतकरी आणि शेतकऱ्याचा ट्रॅक्टर फक्त लाईनला आहे। आणि या ठिकाणी इथले पाहिला असेल तुम्ही, कृषी मंत्री असतील का कुठला एखादा भाजपचा नेता असेल, या ठिकाणी प्रत्येक म्हणतो डिझेल अवेलेबल आहे। डिझेल जर अवेलेबल आहे तर मग या ठिकाणी द्या ना आम्हाला डिझेल। आज पाहिला तुम्ही प्रत्येक पंपावर हजार ट्रॅक्टर उभे, शेतातून ट्रॅक्टर 15 किलोमीटर पंपावर न्यायचं, 15 किलोमीटर ट्रॅक्टर पाठीमागे आणायचं, म्हणजे असं जवळपास 30 किलोमीटर ट्रॅक्टर चालवायचं, पंपावर 8 घंटे चालू ट्रॅक्टर ठेवायचं, असं त्या ट्रॅक्टरला डिझेल जळालंय 1200 ते 1500 रुपयाचं। आणि या ठिकाणी पाहिला असेल आज शेतकऱ्याला डिझेल नाहीये, हे सरकार पूर्ण हे या ठिकाणी मी याला नालायक म्हणतो, त्याला मला काय होणार नाही, कारण का म्हणतो माहितीये का, खोटं का बोलायला तुम्ही? तुम्हाला डिझेल तुमचं सरकारचं काम डिझेल द्यायचं, या ठिकाणी तुम्ही कॉन्ट्रॅक्टर डिझेल बंद करा, टिप्परचं डिझेल बंद करा, मोठ्या इंडस्ट्री डिझेल बंद करा, आमच्या शेतकऱ्याला तात्काळ डिझेलला रस्ता या ठिकाणी आम्ही रस्ता रोको सोडणार नाही। तर जोपर्यंत आम्हाला लेखी मिळणार नाही, आज संभाजीनगर घ्या, परभणी घ्या, आज तुम्हाला बाजू जिल्ह्यामध्ये तुमच्या 7-12 डिझेल मिळतंय, या ठिकाणी आम्ही याला 6 दिवस अल्टिमेटम दिलंय, जोपर्यंत आम्हाला 7-12 आणि आरसी बुकावर डिझेल मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही रस्ता रोको सोडणार नाही, हे आम्ही तुमच्या सांगू इच्छितो। कारण पाहिला असेल आज शेतकरी जवळपास महाराष्ट्रामध्ये 3.5 घंट्याला शेतकरी आत्महत्या करतो। आज आमच्या शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांच्या गळ्यामध्ये यशवंत वर यायचा, तर आज शेतकऱ्याला दुसरा पर्याय राहिला नाही। तर आज पाहिला असेल तुम्ही, नीट परीक्षा झाल्यामुळे पाहिला शेतकऱ्यांनी 1 लाख 2 लाख राहून नांदेडला मुलं ठेवले आणि नीट एक्झाम कॅन्सल केली। पोटाला चिमटा घेऊन त्याने आज मुलं नांदेडला ठेवली आणि ती नीट एक्झाम कॅन्सल केली। त्यामुळे नीट एक्झाम म्हणजे मुलं येतं त्यांना त्यामुळे तात्काळ आम्हाला डिझेल द्या। डिझेल जर आम्हाला या ठिकाणी 7-12 चालू करत नसतील, जिथं आम्ही या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत आम्ही या ठिकाणी रस्ता रोको सोडणार नाही, हे तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो। सरकार तर सांगते की खाली बसा, खाली हो हो आहो ना, आज तुम्ही बघितलं असेल खाली बसा, खाली बसा, खाली बसा, सर्व खाली बसा, बसा खाली बसा, हो खाली बसा, हो येऊ दे कार्ड तुमचं आलं लेखी कार्ड, तुमचं आलं काय? आम्ही 1 मिनिट तुमचं नाही लेखी मग नाही मग सांगा, चला उडत नाही, आम्ही ठिया करतो इथं चालू, आमचा ठिया चालू झाला मग चला, नाही नाही लेखी द्या आम्हाला, काय गुन्हा दाखल खोटा गुन्हा दाखल करत नाही, मग केला मग सरकडे गुन्हा आणा, गुन्हा हे पण वाचून दाखवू तुम्ही कधी केला ते सरकडे जाऊन कधी केला ते नाही आल्यानंतर परत फराना वाचून दाखवू तुम्ही, कुठे गुन्हा दाखल करायचं नाही, या मग बसा खाली, कुठे गुन्हा दाखल करायचं बंद करून टाका, बसा खाली बसा, बसा खाली बसा, तेल खाऊ नका, त्यांचा निश्चित तुम्हाला सांगतो मी, या भोंगळा कारभार आहे, याने एक तर पुढच्या खाली करा रस्ता, या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी, जसं मागे देशात झालं होतं, जनता रोडवर आली होती, आज काँग्रेस जनता पार्टी पाहिला असं तुम्ही साधी ती लिंक पडी आहे, पण त्यांनी पूर्ण आज पूर्ण स्वतः जवळपास 15 दिवसापूर्वी ज्या वेळेस डिझेलची टंचाई निर्माण होत आहे असं चित्र दिसायला लागलं,
त्यावेळेसच मी एक निवेदन दिलं की कलेक्टरला किंवा तुम्ही शेतकऱ्यांना काय करा की त्या ट्रॅक्टरवाल्यांचं आरसी बुक बघा आणि आरसी बुक बघून प्रतिदिन 3,000चा कॅन मध्ये डिझेल द्या. म्हणजे असं एक 2-3 दिवस त्यांनी ते डिझेल दिलं सुद्धा कॅन मध्ये, परंतु नंतर यांचं असं त्यांना कोणा अफलातून हे केलं की नाही डिझेलमध्ये कॅन दिल्याच्या नंतर कॅनमध्ये लोक जास्त स्टॉक करायलेत. पण मला हे म्हणायचंय जर समजा आपण आरसी बुक पाहून जर दिलं तर स्टॉक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण एका दिवशी एका आरसी बुकवर फक्त 3,000चं डिझेल देणं गरजेचं होतं आणि 3,000चं जर डिझेल दिलं तर पूर्ण ते ट्रॅक्टर 24 तास त्या 3,000 रुपयामध्ये चालू शकतंय. परंतु हे प्रशासन अजिबात काहीच लक्ष द्यायला तयार नाही. त्याच्यानंतर 22 तारखेला सुद्धा निवेदन दिलं. 22 तारखेच्या निवेदनाच्या नंतर आज तरी सुद्धा इथं आज आपल्याला निवेदनाचं उत्तर सुद्धा त्यांनी दिलं नाही त्या किंवा आम्ही देऊ शकत नाही का देऊ शकतो म्हणून. आणि इथंच लोकांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची यांच्यामध्ये हिंमत नाही म्हणून पोलिसला पुढे करून इथं बळाचा वापर करून इथला शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार करत आहे. कारण आपल्याला बघितलं असेल इथं आज जे लोक तुम्हाला रस्त्यावर दिसत नाहीत त्याचं कारणच आहे की हे दाबण्याचं काम करत आहेत. सोशल मीडियावर आपण बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचे 8 मिलियन लोक आज त्यांचे फॉलोअर्स आहेत तिथले करोड रुपयाचे पैसे खर्च करून, परंतु काँग्रेस सारख्या पार्टीला ज्या न्यायाधीशानं काँग्रेस म्हणून या युवकांना या देशातल्या युवकांना त्यांनी जे हिणवलं होतं तर त्या नावाखाली लोक आज दुप्पट म्हणजे 16 मिलियन लोक तिथं त्या पार्टीमध्ये जे जॉईन झालेत. याचाच अर्थ असा आहे की लोक तुमच्या रस्त्यावर उतरायला जरी दिसत नसतील कारण तुम्हाला भीत आहेत लोक, परंतु त्यांचा अर्थ तुम्ही ती जी हुकुमशाही चालू आहे प्रत्येक गोष्टीला तर त्या हुकुमशाहीमुळे लोकांचा आवाज दाबण्याचं काम हे लोक करत आहेत. परंतु आज सोशल मीडियावर आपण पाहिलं असेल की हे दबल्या जात नाही. एकी दुसरीकडे लोकांमध्ये गैरसमज करून टाकायलेत की आपल्याच भागातला एक तो युवक आहे संदीप काय नाव त्याचं? हा दिपके, संदीप दिपके हा आपल्याच अभिषेक दिपके आपल्याच भागातला युवक आहे आणि त्यांचं सांगितलं म्हणजे नाही पाकिस्तानचे फॉलोअर आहेत. हे चुकीचा मेसेज त्यांनी सांगितलं की तर फक्त पाकिस्तानचे 3% फॉलोअर्स आहेत आणि बाकीचे 97% भारतातले फॉलोअर्स आहेत. असं असताना चुकीचं ऐकून त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्याचं काम त्याच्यावर सुद्धा त्याला सुद्धा धमकी देण्याचं काम हे सरकार करत आहे. याच्यावरून एकच आपल्याला लक्षात येत आहे की हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार नसून अडाणीचं सरकार आहे. कारण आपण बघितलं असेल आज अदानीवर जेवढे अमेरिकेने हे केलं होतं जेवढे गुन्हे दाखल केले होते त्यांना जो बॅन आणला होता त्या देशामध्ये तो बॅन यांनी उठवून टाकला आणि त्याच नावाखाली आज आपण अमेरिकेचे बाहुलं हे बनलेलं आहे. आज आपल्याला रशियामधून भरपूर ऑइल मिळू शकतं, तेल मिळू शकतंय, कमी रेटमध्ये मिळू शकतंय, भारतीय रुपयामध्ये मिळू शकतंय, परंतु हे डॉलरमध्ये अमेरिकेकडून खरेदी करत आहेत आणि अमेरिकेच्या जिथं एजन्सी आहेत ज्या देशामध्ये त्याच देशाकडून हे लोक डिझेल खरेदी करत असल्यामुळे यांचे रेट वाढत आहेत. दुसरीकडे आपण बघितलं असेल की रुपया किती घसरला आहे. हेच मुख्यमंत्री हेच असताना पंतप्रधान हे आताचे पंतप्रधान जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस काय बोलत होते की रुपया पडला म्हणजे सरकार तिथला पंतप्रधान असलेलं सरकार हे पडलेलं आहे गिरलेलं आहे म्हणत होतं. परंतु आज 98 रुपयापर्यंत एका डॉलरची किंमतीला 98 रुपये आपल्याला मोजावं लागत आहेत. म्हणजे आज या सरकारला आपण काय म्हणायचं त्यांनी त्यांचंच उत्तर द्यावं. या माध्यमातून मी निश्चित आपल्याला पुन्हा एकदा इथल्या लोकल प्रशासनाला विनंती करतो की आपण आरसी बुकवर शेतकऱ्याला किमान 3,000चं जर डिझेल दिलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये डिझेलची टंचाई होत नाही आणि हा काळा बाजार जो चालू आहे डिझेलचा तो सुद्धा बंद होईल आणि शेतकऱ्याची सुरळीत कामं पूर्ण होतील ही आमची मागणी आहे.